पुण्यात स्वतःचा फ्लॅट, शिकलेली मुलं, पण महिलेला तसला छंद. संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा. पुण्यात स्वतःच्या घरात राहणारी, कुटुंबासोबत साधंसुद्धा आयुष्य जगणारी ही महिला नेमकी अशी काय करत होती, ज्यामुळे अनेक शहरांमध्ये तिच्याबद्दल चर्चा सुरू झाली. बाहेरून सर्व काही सुरळीत दिसत असताना तिचं दुसरं रूप मात्र कुणालाही कल्पना नव्हती. सुरुवातीला कुणालाही संशय आला नाही, कारण तिचं राहणीमान, कुटुंब आणि परिस्थिती पाहता अशा प्रकारचं ती काही करू शकते यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. मात्र काही दिवसांपासून विविध ठिकाणी घडणाऱ्या घटनांनी पोलिसांची चिंता वाढवली होती. घटना घडायची आणि काही क्षणात सर्व काही संपून जायचं. विशेषतः गर्दीच्या ठिकाणी महिलांना लक्ष केलं जात असल्याचं लक्षात येऊ लागलं. लोकांची वर्दळ, गोंधळ आणि धावपळीचा फायदा घेत कुणीतरी हातसफाई करत असल्याचा संशय पोलिसांना होता. याच दरम्यान कोल्हापूरमधील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याच्या घटना समोर आल्या. यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. तांत्रिक माहिती, हालचालींचा अभ्यास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पुढील तपास सरकत होता. तपास जसं पुढे गेला तसं संशयाचं वर्तुळ एका महिलेभोवती फिरू लागलं. त्यानंतर पोलिसांनी पुण्यात जाऊन तिला ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक माहिती समोर आल्या. तपासात समोर आलं की ही महिला घरच्यांना वेगवेगळी कारणं सांगून बाहेर पडायची आणि नंतर विविध शहरांमधील बस स्थानक परिसरात फिरत असे. गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील दागिन्यांवर डोळा ठेवणं हीच तिची पद्धत असल्याचं समोर आलं. अखेर पोलिसांनी सविता औताडे नावाच्या या महिलेच्या ताब्यातून तब्बल 2,89,800 रुपयांची 2 तोळ्याची सोन्याची मंगळसूत्र जप्त केली.